हॅलो, मी नंदकिशोर सोनवणे आपल्यासाठी घेऊन आलो आहे द कॉप अँड द अँथम ह्या स्टोरीचं लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन आपल्या मातृभाषेत मराठीमध्ये. आशा आहे की हा लेसन तुम्हाला चांगला समजेल आणि तुम्हाला आवडेल, आणि आवडल्यास मित्रांनो शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनल. तर बघूया मित्रांनो, द कॉप अँड द अँथम. आईस ब्रेकर्समध्ये आपण ॲक्टिव्हिटीज सोडवल्या, तो पार्टसुद्धा अवेलेबल आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही तो बघू शकता. सुरुवातीला ओ हेनरी यांचा आपण परिचय करून घेणार आहोत. विल्यम सिडनी पॉर्टर, an American writer, is better known by his pen name O. Henry. Pen name. What is pen name? Pen name. The writer writes with a nickname. लेखक टोपण नाव धारण करून लेखन करत असतात, म्हणजे ते टोपण नावाने लिखाण करतात. विल्यम सिडनी पॉर्टर या अमेरिकन लेखकाचं टोपण नाव आहे ओ हेनरी, आणि ओ हेनरी या नावानेच ते सुपरिचित आहेत. ही वॉज अ होरॅशियस रीडर सिन्स चाइल्डहूड. लहानपणापासूनच त्यांना वाचनाची खूप आवड आहे. ते अधाशीपणे वाचन करत असत. ही स्टार्टेड ह्युमरस वीकली, आणि त्यांनी एक विनोदी साप्ताहिक सुरू केलेलं आहे, द रोलिंग स्टोन, आणि त्या साप्ताहिकाचं नाव आहे द रोलिंग स्टोन. अँड व्हेन द व्हेंचर फेल्ड, त्यांनी हे जे साहस केलं होतं साप्ताहिक सुरू करण्याचं, यामध्ये त्यांना यश मिळालं नाही. त्यांचा तो निष्फळ प्रयत्न ठरला. ही जॉईन द हॉस्टन पोस्ट ॲज अ रिपोर्टर. त्यानंतर त्यांनी हॉस्टन पोस्ट नावाचं दैनिक, यामध्ये पत्रकाराचं काम केलं. रिपोर्टर, पत्रकार, कॉलमनिस्ट ते काही कॉलम्स लिहू लागले, लेख लिहू लागले, आणि कधीकधी ऑकेजनल कार्टूनिस्ट, आणि कधीकधी प्रसंगी ते कार्टूनसुद्धा रेखाटू लागले. द स्टोरी द कॉप अँड द अँथम इज वन ऑफ द ओ हेनरीज वेल नोन स्टोरीज. अत्यंत नावाजलेली स्टोरी आहे आणि अत्यंत प्रसिद्ध अशी ही स्टोरी आहे. टू डिस्क्राईब हिज स्टाईल ऑफ रायटिंग, पीपल हॅव ऑफन यूज द टर्म स्माइल विथ टीयर्स. आणि लोक, काही जण, तज्ज्ञ मंडळी यांचं लेखनाची शैलीचं वर्णन करत असताना, स्टाईल, यांची जी स्टाईल आहे लेखनाची, त्याच्यामध्ये स्माइल विथ टीयर्स, स्माइल विथ टीयर्स, आसू आणि हसू नाही, हसू आणि आसू, म्हणजेच हसा आणि रडा नाही, नाही, नाही. स्माइल विथ टीयर्स, एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू, ह्या प्रकारची स्टाईलचं त्यांचं वर्णन केलं जात असतं. म्हणजे स्टोरीमध्ये एवढे ट्विस्ट असतात, विच एम्प्लॉईज हिज ट्विस्टेड वे ऑफ थॉट्स अँड एंडिंग्स इन ऑलमोस्ट एव्हरी स्टोरी. आणि वळणदार स्टोरी असते. कधी पुढे काय, पुढच्या क्षणाला काय घडेल स्टोरीमध्ये, हे शेवटपर्यंत आपल्याला लक्ष देत नाही. आणि यांचे शेवट, कथेचे शेवट, एंडिंग्स, हे सुद्धा खूप वाखाणण्याजोगे असतात. इन दिस स्टोरी, या कथेमध्ये, द मेन कॅरेक्टर सोफी इज अ वेगाबॉन्ड. वेगाबॉन्ड एक मवाली, किंवा त्याला तुम्ही टपोरी म्हणू शकतात, अशा प्रकारचं सोफी नावाचं कॅरेक्टर आहे. जे मेन कॅरेक्टर आहे सोफीचं, त्याला वेगाबॉन्ड म्हटलं आहे. आणि वेगाबॉन्ड टपोरी टाईपचं कॅरेक्टर असेल तर त्याचा बॅकग्राऊंड हा कसा असतो, क्रिमिनल बॅकग्राऊंड असतो. He makes different plans to re-enter the prison as he has no shelter to protect himself from the severe winter. वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्स, प्लॅन्स तो करत राहतो, युक्त्या तो योजत असतो. कशासाठी? टू री एंटर द प्रिझन, जेलमध्ये जाण्यासाठी, पुन्हा जेलमध्ये जाण्यासाठी. काय कारण, काय असं? ॲज ही हॅज नो शेल्टर टू प्रोटेक्ट हिमसेल्फ, त्याच्याकडे नाही, काय नाही आहे, स्वतःचं शेल्टर नाही आहे त्याच्याकडे. म्हणजे स्वतःचं घर नाही आहे, साधी झोपडीसुद्धा नाही आहे. का? तर तो थंडीच्या बचावासाठी स्वतःचं शेल्टरसुद्धा नाही आहे, म्हणून तो जेलमध्ये जाऊ इच्छितो.
द स्टोरी एंड्स इन अन अनएक्सपेक्टेड वे. आणि ह्या कथेचा शेवट हा अनपेक्षितपणे होत असतो. ओ हेनरी हॅज डिपिक्टेड सोफीज फ्युटाईल अटेम्प्ट्स टू गेट अरेस्टेड इन अ ह्युमरस वे. आणि ओ हेनरी लेखकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने वर्णन केलेले आहेत. याचे जे प्रयत्न होते जेलमध्ये जाण्यासाठीचे हे कसे निष्फळ ठरलेत. फुटाईल अटेम्प्ट्स, युजलेस ट्राय टू गेट अरेस्टेड इन अ व्हेरी ह्युमरस वे. अरेस्टेड म्हणजे पकडल्या जाण्यासाठी, कोणाकडून? पोलिसांकडून पकडले जाण्यासाठी अत्यंत गमतीशीरपणे लेखकाने मांडलेले आहेत. द कॉप अँड द अँथम इज अबाउट फ्रीडम अँड कन्फाइनमेंट. फ्रीडम अँड कन्फाइनमेंट, स्वातंत्र्य. द कॉप अँड द अँथम ही जी स्टोरी आहे याच्यामध्ये काय, स्वातंत्र्य आणि कन्फाइनमेंट आणि कैद किंवा बंदिवास. कन्फाइनमेंट म्हणजे बंदिवास. इनिशियली सोफी फील दॅट देर इज फ्रीडम. सुरुवातीला याला असं वाटतं की अरे आपण स्वातंत्र्य आहोत. कशापासून स्वातंत्र्य आहे आपल्याला? मिझरीज अँड वरीज. मिझरीज अँड वरीज, जे दुःख आहे, जे चिंता आहे, ह्या आपल्या आयुष्यामध्ये नाही, त्यापासून आपण मुक्त आहोत. द नोट्स ऑफ अँथम. पण शेवटी लेखकाने असं मांडलेलं आहे की दो नोट्स ऑफ अँथम, जे प्रार्थना गीत आहे, अँथम प्रार्थना गीत, जे नोट आहेत त्या प्रार्थना गीताच्या, त्याच्यामुळे त्याच्या जीवनामध्ये, व्यक्तीच्या जीवनामध्ये बदल घडून येत असतो. सोफीच्या आयुष्यामध्ये तो विचार करू लागतो की आता आपण चांगलं काम करूया आणि आपण खूप चांगलं नागरिक होऊया. सोफी फेसेस द आयरनी ऑफ फेट. पण तेव्हाच ज्या वेळेस तो चांगलं बनण्याचा विचार करतोय त्याच वेळेला मित्रांनो काय होतं, त्याचं नसीब हे साथ देत नाही, त्याचं दैव हे बलवत्तर नसतं. ॲज द मोमेंट ही रिअलाइजेस द रिअल फ्रीडम लाईज इन अ व्हर्च्युअस लाईफ. जेव्हा त्याला असं वाटतंय की चांगलं जीवनात, चांगल्या सद्गुणांनी युक्त अशा जीवनात खरं स्वातंत्र्य आहे, तर त्याच वेळेला काय होतं आहे, ही इज टेकन इन टू कन्फाइनमेंट. त्याला कुठे नेण्यात येत असतं? जेलमध्ये. कन्फाइनमेंट, प्रिझन, जेलमध्ये नेण्यात येत असतं. तर थोडक्यात सारांश असा आहे ह्या स्टोरीचा. पण बघूया खरी मजा तर, खरी गंमत तर काय, त्याने काय प्रयत्न केले, तो कसा पकडून घेण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स वापरतोय पण पकडला जात नाहीये. आणि शेवटी त्याच्या कानावर चांगले स्वर पडत असतात, प्रार्थना गीताचे स्वर पडत असतात. तो ठरवतो की बाबा आता आपण चांगलं आयुष्य जगू. त्याच वेळेला त्याला पोलीस पकडून घेऊन जात असतात. तर बघूया मित्रांनो स्टोरीच्या सुरुवातीला, द कॉप अँड द अँथम. Sophie left his bench and strolled out of the square. Stroll. What is the meaning of stroll? Walk in a leisurely way. तो आपल्या बेंचवर बसलेला आहे. सोफी. Look at the Sophie. He is there at the bench. He is sitting there at the bench and he is thinking. Sophie left his bench. Sophie, who is sitting on the bench. Look at the Sophie who is sitting on the bench. जो सीटवर बसलेला आहे तिथे झाडाच्या खाली त्या बेंचवर. आणि तिथून फेरफटका मारतोय तो आणि आउट ऑफ द स्क्वेअर अक्रॉस द लेवल सी ऑफ अस्फॉल्ट. एक डांबरी रस्ता आहे, समुद्र किनारा आहे, समुद्र किनाऱ्यावर डांबरी रस्ता आहे. वेअर ब्रॉडवे अँड फिफ्थ अव्हेन्यू फ्लो टुगेदर. आणि जिथे दोन प्रकारचे रस्ते आहेत. एक ब्रॉडवे खूप मोठा रस्ता आहे आणि एक फिफ्थ अव्हेन्यू, 5व्या नंबरची गल्ली आहे. फिफ्थ अव्हेन्यू, अव्हेन्यू म्हणजे गल्ली, 5व्या नंबरची गल्ली आहे. हे एकत्र आलेले आहेत. अप ब्रॉडवे ही टर्न. आणि तो कुठे जातोय? ब्रॉडवेच्या दिशेने जातोय. अँड स्टॉप ॲट अ लक्झरियस कॅफे. कुठे थांबला तो? कॅफे, लक्झरियस कॅफे. कॅफे मीन्स रेस्टॉरंट. सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोएस्ट बटन ऑफ हिज बेस्ट अपॉर्ड. आणि सोफीला अत्यंत आत्मविश्वास आहे. फर्स्ट सी द मिनिंग्स. वेस्ट, that is jacket or bunding. There are some new words also, or some difficult words are there. If you wish, you may write down, or you may take the screenshot and later you may write, or you may pause the video and you may write. A missionary, the person who spread the Christianity. ख्रिस्ती धर्म प्रसारक.
unsuspected, undoubtfully, दृष्टीस न पडता, and Malad duck is a wild duck, that is Ranati Badak. So, friends, line to line explanation again. Sophie had confidence in himself from the lowest button of his waist upward. आणि त्याने जी बंडी घातली, त्याने जो वेस्ट घातलेला आहे, ते जॅकेट घातलंय, त्याच्या शेवटच्या बटनापासून तर वरपर्यंत त्याला चांगला कॉन्फिडन्स आहे की आज आपण पकडले जाऊच. बघा, का कॉन्फिडन्स आहे त्याला? ही वॉज शेवन, चांगली पैकी त्याने दाढी केलेली. ही वॉज शेवन अँड हिज कोट वॉज ट्रिम अँड हिज नीट. आणि त्याचा कोट कसा आहे? ट्रिम आहे, नीट आहे, चांगला आहे. आणि त्याने काय परिधान केलेला आहे? ब्लॅक बो. ब्लॅक बो त्याने परिधान केलेला आहे. आणि तो ब्लॅक बो त्याला कोणी प्रेझेंट दिलेला आहे? ब्लॅक बो हॅड बीन प्रेझेंटेड हिम बाय अ लेडी मिशनरी ऑन थँक्स गिविंग डे. तो त्याला एक धर्मप्रसारक, ख्रिश्चन धर्माचा जो प्रसार करणारी महिला आहे, त्या लेडीने त्यांना प्रेझेंट केलेला आहे सोफीला. केव्हा? थँक्स गिविंग डे. थँक्स गिविंग डे केव्हा असतो मित्रांनो? थँक्स गिविंग डे हा साधारणतः नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी साजरा केला जात असतो. आणि त्या दिवशी पारंपरिक पद्धतीने भोजनसुद्धा दिलं जात असतं. धार्मिक आणि ट्रॅडिशनल मिल्स, पारंपरिक पद्धतीचे जेवण असतं. धार्मिक पद्धतीने हा दिवस साजरा केला जात असतो युरोपियन कंट्रीजमध्ये. थँक्स गिविंग डे लक्षात असू द्या. आता फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन डे सोबतच थँक्स गिविंग डे सुद्धा सेलिब्रेट करत चला. आपल्यावर ज्यांनी काही चांगलं, आपलं भलं होण्यासाठी ज्यांनी काही आपल्याला कृपा आशीर्वाद दिलेले असतात, त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण काय करायचं असतं? थँक्स गिविंग डेला सेलिब्रेट करून त्यांचे आभार मानायचे असतात. तर अशा दिवशी सोपीला एका लेडी मिशनरीने काय दिलेला असतो? ब्लॅक बो दिलेला असतो. If only he could reach a table in the restaurant, unsuspected success would be his. पण त्याला वाटतं की आता आपण तर चांगल्यापैकी पेहराव केलेला आहे, आणि जर का कोणी आपल्याकडे लक्ष दिलं नाही, आपण कोणाच्या दृष्टीस नाही पडलो, तर नक्कीच आज आपण यश मिळवू. यश कशात मिळवायचं आहे मित्रांनो? त्याला जेलमध्ये जायचं आहे त्याला. बघा किती विचित्र, किती विक्षिप्त याची इच्छा आहे. कॅरेक्टरची, सोफीची विक्षिप्त इच्छा. आपण आईस ब्रेकरच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपल्या कोणत्या थंडीपासून संरक्षणासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. तर याला थंडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी कुठे जायचं आहे? जेलमध्ये जायचं आहे. आणि त्याला आज प्रचंड विश्वास आहे की आज तो यश मिळवणारच. द पोर्शन ऑफ हिम दॅट वुड शो अबोव द टेबल वुड रेज नो डाऊट इन द वेटर्स माइंड. आणि तो जर का टेबलवर बसला, टेबलवर बसल्यानंतर त्याचा फक्त वरचाच पोर्शन दिसेल, खालचा पोर्शन दिसणार नाही. पायापासून खालचा पाय त्याचे दिसणार नाहीत. म्हणजे कमरेपासूनचा भाग त्याचा टेबलवर जर का तो खुर्चीवर बसला, त्यानंतर तो वेटरला काही दिसणार नाही. इन द वेटर्स माइंड. अ रोस्टेड मला डक थॉट सोपी. आणि बघा काय विचार करतोय तो, काय खाण्याचा विचार करतोय? अ रोस्टेड मलाड डक. मलाड डक एक रानटी बदक तो खायचा विचार करतोय, रोस्ट केलेला. थॉट सोपी. Would be about the thing with a bottle of wine and then some cheese, a cup of coffee and a cigar. रोस्टेड बदक सोबतच काय काय मागवायचं ठरवतो तो? अ बॉटल ऑफ वाईन अँड देन सम चीज, काही पनीर खाईल तो, आणि अ कप ऑफ कॉफी अँड अ सिगार. वा वा वा, काय काय! एक रोस्ट केलेलं रानटी बदक, त्याचबरोबर वाईन घेणार तो, पनीर खाणार, कॉफी घेणार, आणि सिगार आणि सिगारेटसुद्धा घेणार. विच इज इंजुरियस टू हेल्थ, डू रिमेंबर. $1 फॉर द सिगार वुड बी इनफ. एक डॉलरमध्ये सिगार येऊन जाईल त्याला. बरं, म्हणजे वाटतं की एक सिगार घेण्यासाठी $1 पुरेसा आहे. द टोटल वुड नॉट बी सो हाय ॲज टू कॉल फोर्थ एनी एक्स्ट्रीम ऑफ रिव्हेंज फ्रॉम द कॅफे मॅनेजमेंट. आणि खूप जास्त रक्कमसुद्धा होणार नाही की हा जो कॅफे मॅनेजमेंट आहे, जो मालक आहे, तो आपल्याला बदला घेण्यासाठी चांगला टोलवेल बुवा, चांगला मारेल, अशी पण खूप काही
बिल होणार नाही त्याचं. अँड एट द मीट वुड लिव्ह हिम फील्ड अँड हॅपी फॉर द जर्नी टू हिज विंटर आयलँड. दोन गोष्टी तिथे आहे. बिल जास्त होणार नाही, बरोबर, म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारची इजा तो कॅफे मॅनेजर करणार नाही आहे. आणि जे भोजन तो घेणार आहे, मीठ, जे मांस जो खाणार आहे, मलाड डकचं, वुड लिव्ह हिम फील्ड, त्याच्याने त्याचं चांगल्यापैकी पोट भरणार आहे आणि तो आनंदी होईल. आणि तो आनंदाने कुठे जाईल? विंटर आयसलँडवर. विंटर आयसलँड, हेअर इट मीन्स प्रिझन. कुठे जायचं आहे त्याला? विंटर आयसलँड. तुम्हाला ॲक्टिव्हिटीजमध्ये, ब्रेन स्टॉर्मिंगच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी, जेलमध्ये जाण्यासाठी लेखकाने काही शब्द वापरले आहेत जेलसाठी. तर पहिला शब्द आलेला आहे इथं, विंटर आयसलँड. हेअर इट मीन्स प्रिझन. म्हणजे प्रिझन इंडिकेट करणारे कोणकोणते शब्द लेखकाने मांडलेले आहेत स्टोरीमध्ये. तर इथे पहिला शब्द लक्षात असू द्या मित्रांनो, विंटर आयसलँड. But as Sophie set foot inside the restaurant door, the head waiter's eye fell upon his tattered trousers and descendant shoes. I fell upon, looked, नजरेस पडले. जसाही सोपी जाणार. But as Sophie set foot inside the restaurant door, the head waiter's eye fell upon his tattered trousers and descendant shoes. Now look here. I fell upon, look, नजरेस पडले. टॅटर्ड, ताणवून, फाटलेले, डिसेंडंट, फाटून जीर्ण झालेले. याच्या डोक्यात काय होतं? अरे यार, वरती आपण चांगला पेहराव केलेला आहे, जॅकेट घातलेलं आहे, बो लावलेला आहे, बरोबर, आणि आपण चांगली दाढी वगैरे केलेली, काही वेटरचं काही लक्ष जाणार नाही, आणि टेबलवर बसल्यानंतर तर मुळीच लक्ष जाणार नाही. पण याचा जो पहिला प्रयत्न आहे जेलमध्ये जाण्यासाठी, की आपण फर्स्ट क्लास ताव मारू फुकटमध्ये, जेणेकरून आपल्याला पोलिसांकडे ते हवाली करतील. पण जसाही हा रेस्टॉरंटच्या दरवाज्यावर येतो, त्या हेड वेटरचं लक्ष त्याच्या टॅक्टर्ड ट्राउजर्सवर, जे फाटलेली जी पॅन्ट आहे, त्याची ट्राउजर्स पॅन्ट आहे, त्याच्यावर पडतं. आणि त्याचबरोबर त्याचे जे शूज आहेत, त्या शूजवर त्या हेड वेटरचं लक्ष जात आहे. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स, आणि त्या वेटरचे स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स took him about and conveyed him in silence and haste to sidewalk and averted the ignoble fate of the menace Malad. आता काय होत आहे? याचा पहिला प्रयत्न आहे, त्या वेटरचं लक्ष गेलेलं आहे. त्या वेटरने आरामात त्याला बाजूला घेतलं. हेस्ट म्हणजे इथे लगबग, धांदल, घाई. मेनस म्हणजे डेंजर. शांतपणे त्याला सांगितलं, टू द साइड वॉक अँड ॲव्हर्टेड द इग्नोबल फेट, डिसऑनरेबल. इग्नोबल हिअर मीन्स द मीनिंग इज गिवन डिसऑनरेबल फेट ऑफ द मेनास मलाड. आणि जो धोका होता, तो धोका आला. मलाड खायचा होता त्याला, एक रानटी बदक खायचं होतं, परंतु इथं वेगळाच रानटीपणा झाला, की त्याला ते डिसऑनर केलं गेलं. त्याला मध्ये जाऊ नाही दिलं. कशामुळे? त्याच्या टॅटर्ड ट्राउजर्स आणि डिके शूजमुळे. म्हणजे मित्रांनो, सोफीचा पहिला प्रयत्न जो आहे तो इथे, त्यामध्ये त्याला यश मिळालेलं नाही आहे. पहिला प्रयत्न आहे त्याचा चांगल्यापैकी रेस्टॉरंटमध्ये जायचं आणि तिथे चांगला ताव मारायचा. पण हेड वेटरचं लक्ष जात आहे आणि तो त्याला लगबगीने बाजूला घेतो, समजून सांगतो, आणि त्याचं नसीब इथे काही काम करत नाही. सोफी टर्न ऑफ ब्रॉडवे, आणि ज्या मेन रस्त्यावर ब्रॉडवेवर जो आलेला होता, इट सेम दॅट हिज रूट टू द कोवेटेड आयलँड वॉज नॉट टू बी ॲन इझी वन. आणि आता त्याला असं वाटू लागलं, इट सीम असं वाटू लागलं, द रूट टू द कोवेटेड आयलँड. कोवेटेड आयलँड, त्याला जे हवंसं वाटणारं आयलँड होतं, जिथे जायचं होतं, काय ते? तिथे जेल. कोवेटेड आयलँड हा दुसरा शब्द आलेला आहे प्रिजनसाठी वापरलेला.
कोवेटेड आयलँड वॉज नॉट बी अन इझी वन. त्याला असं कळून चुकलं की कदाचित त्याचा मार्ग हा सुकर नाही आहे. प्रिझनमध्ये जाण्याचा त्याचा मार्ग हा सुकर नाही. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिवाइज. आपण याच्यापेक्षा कोणता तरी वेगळा मार्ग पत्करला पाहिजे. पहिला प्रयत्न त्यांचा लिंबो. लिंबो हिअर ऑल्सो मीन्स द जेल और प्रेझन. बॉर्डर प्लेस बिटवीन हेवन अँड हेल. It is given in the glossary in the textbook, but here it means the prison. So, friends, from the story, the Sophie has made the first attempt, and his first attempt is futile. It is useless attempt. What was his attempt? He decided to eat food in the restaurant, but due to his torn out trousers and the kid shoes, he is unable to enter the cafe. We'll stop here and we'll see the rest of the part of the story in the next part. Be tuned for the channel. Thank you.